गणित पाहून घ्या. 8 कंसामध्ये 10 कंसाच्या बाहेर 3 15 कंसामध्ये 14 कंसाच्या बाहेर 8 11 कंसामध्ये 8 कंसाच्या बाहेर 7 14 कंसामध्ये 12 कंसाच्या बाहेर 6 अशा पद्धतीने मांडलंय. काहीच जास्त डोक्यात ताण नाही घ्यायचं. यांची वजाबाकी करायची. कोणाची वजाबाकी? 8 आणि 3 ची वजाबाकी. असं डॅश म्हणजे वजा चिन्ह ठेवायचं. 8 मधून 3 गेले किती राहिले सांगा? 5 आणि 5 दोन्ही 10 गुणिले 2 करायचं. त्याच्यानंतर काय करायचं? 15 मधून 8 गेले किती राहिले? 7. मग आता सांगा 7 गुणिले 2 केले 7 दोन्ही 14 म्हणजे आले का नाही? म्हणजे कडी कडीची वजाबाकी वजाबाकीची दुप्पट, मधल्याची दुप्पट नाही होणार. त्याच्यानंतर सांगा कडी कडीची वजाबाकी 7 मधून 11 मधून 7 गेले किती राहिले सांगा? 4. म्हणजे या ठिकाणी 4 गुणिले किती लिहायचे? 2. 4 दोन्ही किती झाले? 8. आता तुम्हाला स्पष्टपणे दिसतात 5 दोन्ही 10 7 दोन्ही 14 आणि 4 दोन्ही 8. तर यांची काय करायची वजाबाकी? 14 मधून 6 गेले किती राहिले? 8. 8 दोन्ही 16. तर आता इथं 16 आहे का? म्हणून या ठिकाणी विसंगत घटक 12च्या ठिकाणी 16 पाहिजे होते, 16 नाही म्हणून इथे विसंगत घटक किती नंबर? 4 नंबर.